नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आता आपण बनवणार आहोत. इथे मी चिकनचं पेटा घेतलेला आहे. चिकन पेटा आणि चिकनचे हार्ट पीस घेतलेले आहेत. त्याचा मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी हळद, मिक्स मसाला, आगरी मिक्स मसाला 1 चम्मच घेतले. हळद मी पाव चम्मच टाकलेली आहे आणि ते आलं लसूणची पेस्ट मी मिक्स करते अर्धा चम्मच. हे मी मिक्स करून घेते. छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण फोडणी टाकणार आहोत आणि फोडणीसाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला कापून, एक मीडियम साईज टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून, तेल घेतलेलं आहे आणि इथे ओलं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. ती आपण 1 ते 2 चम्मच किंवा जेवढी लागेल तेवढी वापरणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आपण इथे पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते. 2 चम्मच तेल. त्यातच मी थोडंसं हिंग टाकते. थोडी कोथिंबीर बारीक कापलेली. आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मिक्स केलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाव चम्मच टाकते. फोडणीमध्ये सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया. त्यात मी कांदा आणि टोमॅटो टाकते आणि हे आता आपण छान असं शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिटं. त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि मध्यम आचेवर शिजव. बघूया 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. कांदा आपला छान शिजलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये दही किंवा कोणती क्रीम वापरायची असेल तर वापरू शकता. मी त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट वापरते 2 मोठे चम्मच. हे छान मिक्स करून घेऊया. आणि आपण जे मिश्रण मिक्स केलेलं आहे सर्व ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मसाले लावून मिक्स करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला हवा असेल, ग्रेव्ही ठेवायची असेल थोडीफार चटणीसारखी, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. मी अर्धा कप पाणी घातले. आणि हे आता आपण छान शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. चवीप्रमाणे मीठ. त्यात तुम्हाला हवा असेल तसं तिखट वापरू शकता. अजून लाल हवा असेल तर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. आता आपण छान असं शिजवून घेणार आहोत 5 ते 7 मिनिटं. मध्ये पुन्हा एकदा चेक करायचे व्यवस्थित झालंय की नाही किंवा त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही हे चेक करणार आहोत. बघूया. मंद आचेवरती मी छान असं मस्त 8 ते 10 मिनिटं शिजवून घेतले. तुम्ही पाहिलात तर त्याचं तेलही सुटायला लागलंय. छान व्यवस्थित असं मस्त झालेलं आहे. खमंग सुटलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. ह्याच्यामध्ये मी माझ्याकडचे होते थोडेसे 4-5 पीस होते हार्टचे, ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून शिजवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपला चिकन हार्ट पेटा मसाला तयार आहे. आणि हे आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकतो, रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो.
तर तुम्हाला हा पेटा हाट मसाला कसा वाटला? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.